पुण्यातील पाषाण भागातील नामांकित शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। शाळेतील शिपायानं चेंजिंग रूममध्ये मोबाईल ठेवून त्यातील कॅमेऱ्याद्वारे विद्यार्थिनीचं चित्रीकरण केल्याने एकच खळबळ उडाली आहे। या शिपायाविरोधात चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसंच त्याला अटकही करण्यात आली आहे। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। मिळालेल्या माहितीनुसार हा सगळा प्रकार 6 जानेवारी रोजी घडला। शाळेत खेळाचा तास संपल्यानंतर शाळेतील विद्यार्थिनी शाळेत असणाऱ्या किचन रूममध्ये ड्रेस चेंज करायला गेल्या होत्या। तिथे शाळेतील शिपाई सरोदे हा उपस्थित होता। विद्यार्थिनींनी त्याला तिथून जायला सांगितले असता त्याने त्याचा मोबाईलचा कॅमेरा सुरू ठेवून रूममध्ये असलेल्या एका स्विच बोर्डवर ठेवला। दरम्यान हा सगळा प्रकार विद्यार्थिनींना लक्षात आला आणि तात्काळ त्याने व्हिडिओ मोबाईलमधून डिलीट केला। घडलेला संपूर्ण प्रकार विद्यार्थिनींनी त्याच्या पालकांना सांगितल्यावर त्यांनी शाळेतील मुख्याध्यापिका यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी शिपाई सरोदे याला विचारले असता त्याने या प्रकरणाला नकार दिला। मात्र हा प्रकार जेव्हा शाळेच्या व्यवस्थापनाला कळला तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा सरोदे यांच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचा मोबाईल रेकॉर्डिंगसाठीच केला असल्याची कबुली दिली। यानंतर शाळेच्या व्यवस्थापनाने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तात्काळ पोलिसांनी गुन्हा दाखल करत सरोदे याला अटक केली। या प्रकरणी आरोपी विरोधात पॉक्सोसह BAS कलम 77 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला।